नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं. शेळ्यांची विश्रांती झाली. आता दुपारचे 3 वाजले आणि शेळ्यांचं आता दुसऱ्यांदा शेळ्यांना मोकळं सोडायचं टाइम झाले. म्हणजे काय झाले माहिती आहे का, ती द्राक्षाचा पाला जी आणलाय ना, आणताना एकदम जास्त झालं. म्हणजे ती त्यांनी कट करून टाकला होता आणि गाडीवर 2-3 पिंड आणलं आणि शेळ्या 5च आहे त्या, त्यामुळे त्यांनी काही पोटाच्या वर खाणार नाही त्या. आणि आता 2 दिवस झालं ती पाला खाते त्या, फक्त शेळ्या मोकळे सोडायचं त्यावर खाते त्या, आणखी पुन्हा बांधायचं असं चालू आहे यांचं. तर सकाळी सोडल्या होत्या, खाल्ले त्या, आता बांधले त्या आता, आणि संध्याकाळी 5 वाजता सोडायच्या. म्हणजे 2 तास खाल्ल्या तर भरपूर होतंय त्यांना शेळ्यांना चारा. आणि ह्या पिल्ल्याला जी आपण पिवळी गोळी घातली होती ना, 2 टाइम घातली, पूर्ण पिल्लू संडास करायचं राहिलंय बरं का. एकदम एकदम म्हणजे पाण्यासारखं संडास करायला लागलं होतं, पूर्णपणे संडास करायचं बंदच झालंय, पूर्ण लेंड्या टाकायला लागले. एवढं ती पिवळी गोळी पण एकदम चांगली आहे बरं का. आणि ह्या शेळीसाठी आपण जे टॉनिक सांगितलं होतं ते टॉनिक मेडिकलमध्ये नव्हतं, तर आपण ते मागवलंय टॉनिक. आणि टॉनिकची किंमत पण भरपूर आहे बरं का. आपण गेल्या वेळी आणलेलं 1/2 लिटर आणलेलं, आणि यावेळेस किती लिटर आहे थांब बघू दे. 1 लिटर औषध आहे हे. आणि लिटर हे लय महाग आहे बरं का औषध. 1 लिटर औषध हे टॉनिक 1100 रुपयाचं टॉनिक आहे. आणि किंमत आहे 1100 रुपये. आता तुम्हाला मेडिकलमध्ये कितीला मिळतंय बघा, कमीला पण मिळून जाईल. तर 1100 रुपये याची किंमत आहे. 1 लिटर टॉनिकची 1100 रुपये किंमत आहे. आणि जेवढं महागडं औषध आहे तेवढं ह्याचा रिझल्ट पण चांगला आहे, कारण मी ह्या शेळीला वापरल्या. आणि आता आणखी हे आहे ना, हे आपण आता सगळ्यांनाच देणार आहे. आणि हे प्रमाण लई कमी पाजायचं आहे. 5 मिली रोज एकच टाइम पाजायचं आहे, 5 मिली पाजायचं आहे. आणि ह्याचा रिझल्ट एकदम चांगला आहे. ही टॉनिक वापरत असताना थोडीशी शेंगपेंड आणि मका शेळ्यांना द्या. शेळ्या एकदम महिन्याभरात तुम्हाला रिझल्ट येणार. महिन्यात ते 2 महिन्यात शेळ्या एकदम चांगल्या आपल्या तयार राहते त्या. आणि हेच जर टॉनिक जर आपण पिल्लांना वापरलं तर पिल्ली तर एकदम छान होते ती बरं का. देऊन बघा, हे टॉनिक एकदम छान राहते ती पिल्ली, छान होते ती, चारा व्यवस्थित खाते ती, भरडा व्यवस्थित खाते ती. आता आमच्या ते बोकडाला चालू करायचं, पण आता बोकडाला तेवढंच जनता. आणि कधी पण कुठलं पण टॉनिक चालू करताना अगोदर जनताचं औषध पाजायचं, 2 दिवस टॉनिक पाजायचं नाही, भरडा पण द्यायचा नाही. जनताचं औषध पाजून 2 दिवस टॉनिक, भरडा काय दे, भरडा पण द्यायचा नाही. खुराकमध्ये मक्का शेंगपेंड असलं काही द्यायचं नाही. 2 दिवस गॅप टाकायचा आणि 2 दिवसानंतर टॉनिक चालू करून भरडा चालू करायचा. शेळ्या एकदम चांगल्या राहतात त्या. शेळ्या असो पिल्ली असो एकदम चांगली होते ती बघा. तर आपल्याला जायचं आता शेळ्यांच्या चारा आणायसाठी. मी आणि भैया जाणार आहे चारा आणायला. तर चला जाऊया चारा आणायला, बघूया कसा आहे चारा आमच्या इकडं. माहित आहे, आम्ही आलोय वैरणला. आणि हे इथलं थोडासा खुडा न्यायचा. थोडासा म्हणलं तर आमचं थोडंसं म्हणजे दाखवते तुम्हाला जाताना. थोडासा म्हणजे खुडा केवढा असतोय भैया, थोडासा म्हणजे केवढा असते एवढा. एक ढीक काढलाय आता. आणखी जरा ही वळी एवढी कडेला लावायची. दोघं दुईकडं काढवले. भैयाला उद्या सुट्टी आहे म्हणा. मग भैयाला म्हणलं चल, मला पण एकटीला भीती वाटते, इथं कोणच नसते आणि एकटीच असते. मग ह्याला म्हणलं चल आपण दोघं खुडा काढूया जरा. म्हणलं खुडा म्हणजे ही बागेला फळ आलं नाही, त्यामुळे मला आतल्या साईडचं घेऊन आतल्या साईडचं नंतर मग शेळ्यांना घ्यायला येते. बाहेरले तेवढे घे. काय करणार आहे, ही बाहेरच्या साईडचं तेवढे घ्यायचं आणि आतल्या साईडचं पुन्हा शेळ्यांना वैरणला न्यायला येते. त्यामुळे आतल्या साईडचं काढणार नाही. तर चला काढूया. जाताना आणखी तुम्हाला दाखवते किती खुडा होतोय ते, आहे ना मला. आमचं पोरगं पण कामाचं आहे बरं का. भैया काय म्हणते माहिती आहे का, आता मला गप्पा मारायला लागले. मामीला तेवढं म्हणजे माझ्या भावाच्या बायकोला कुठं जाईल तिथं सुख नाही. तिथं आली तर तू म्हणते संध्याकाळी ऋतुजा स्वयंपाक कर, मी धारा काढून येते. मावशीकडे गेलं तर मावशी म्हणत्या ऋतुजा स्वयंपाक कर, मी जरा तागे वडून येते. म्हणजे ती कारखान्यात जाते कामाला. आणि मामीच्या तेवढं गेल्यावर तुम्ही पायावर पाय टाकून तिडे टाकून बसताय. ते कामं काही करत नाही. तिला तेवढं आल्यावर इकडे कामाला होतं. आमच्या भैयाला वाईट वाटते त्याच्या मामीला काम लावते. हा, सत्य परिस्थिती आधारित ना. मग खरं तुला वाईट वाटायची काय गरज आहे काय. पप्पाच्या बहिणीला जरी इकडे आणलं तरी काय, मी कधी काम लावलं रे तिला. हा, मला माहिती कधी लावलं रे. खोटं बोलते हे. मी काय आमच्या नंदाला कधी काम लावलं नाही बाई. आमचे नंद कधी इथं आल्यावर म्हणजे मी त्यांना करायची वेळच आली नाही कधी माझ्यापाशी तर आल्यावर कधीच नाही. एकदाच तेवढं आमच्या तिथं खाली ते भावकीत वारलेलं होतं, तेव्हाच तेवढं मी म्हणलेलं घरी जाऊन छकुली हाय जेवण करून जावं. म्हणता छकुली एकटे म्हणलं जरा करू लागू का फक्त म्हटल्या. छकुलीने सगळं आवडलं होतं. तेव्हापासून भैया म्हणताय आत्तीला पण करूनच खायला लागतं इथं आल्यावर. मी काय कधी कराबिरा म्हणलं नाही बाई. तर असू द्या, दोघ जण गप्पा मारत चाललंय बरं का आमच्या इथं. काढायचं आणखी जाऊन भैया अभ्यास करणार आहे. बाग वाटते तेवढं सोपं नाही बरं, टेन्शन असते. तरी पण यांचं टोमॅटो छान आहे बरं का.
मस्त आहे ना मुलं? छान आहे टोमॅटो. चला काढू वैरण है ना. भैया पण फास्ट काढते बरं का, माझ्याबरोबर काढतो. काड्या वडून असं मोडून काढावं लागतं बरं का. खरं ह्या चाऱ्या नाही ना पोटं लय लवकर भरते ती शेळी, आणि आंबूस चारा असतो, खाते ती व्यवस्थित, चांगला खाते ती. हे बघा हे ते एक ढीक काढलंय. हे बघा भैया तिथं बसलाय, आणि बघा इकडं पण काढले. हे ते एक ढीक काढले. 3 आणि 3 6 7 ढीक काढल्यात. म्हणजे आता उद्या दिवसभर शेळ्यांना बघावं लागत नाही काय तर किडायचं बरं का. ह्यावर काढताना काय झालं, ह्याला औषध मारत नाही, फळ नसल्यामुळे ह्याला औषध मारत नाही ते. आणि ह्यावर पैलवान किडं ते नसतात, आणि ते पैलवान किडा जर शेळीने खाल्ला ना पोट फुगतंय. त्यामुळे वैरण झाडून टाकायला लागत्या. आणि आपल्यात कसं कोंबड्या असते त्यामुळे कोंबड्या गेलं का पहिलं त्यातल्या आळ्या, पैलवान किडं काय असेल ते फटाफट याचायचं काम करते त्या. तर आपण बांधणार आहे आता वैरण, आणि भैयाला द्यायचं गाडीवर लादून. गाडी घेऊन आलो आहे, डोक्यावरनं वजन यायला आहे ना, नाकी 9 येते, त्यामुळं गाडी घेऊन आलो आहे. हे बघा वैरण काढल्या बघा कसं असते माहिती. मला शेळ्यांना वैरण आणली ना माझं दिवसभरात आणि रात्रभरात टेन्शनच जाते, टेन्शनच राहत नाही मला. त्यामुळं वैरण लई महत्त्वाचा विषय आहे माझ्यासाठी. एवढी काढली दिसलं ढीक. एक एक मणी आहे तर ते उडकून खायचं चालू आहे, तेव्हा ते पाला खाते ठीक आहे. तेव्हा आता बघा खाते. खाते त्या पाला. आपल्याकडे लई कोंबड्या नाही, त्या आता एक 25-30 कोंबड्या घ्यायच्या त्या, आणि नंतर आपण पिल्ली घेऊन तयार करणार आहे. बघूया कसं कसं होतंय नियोजन. चाललंय आता कोंबड्या करायचं नियोजन. पण आता कोंबड्या करायला कसं माहिती आहे का, कोंबड्या अंडी घालेपर्यंत सगळा पदर खर्च असतोय, आणि पदर खर्च कोंबड्यांना लई येतो. एका कोंबडीला कोंबडी अंडी घाला येईपर्यंत 400 रुपये खर्च येतो एका कोंबडीला. वाटते तेवढं सोपं नाही, एवढी एवढी दिसते कोंबडी, पण एका कोंबडीला ह्यानं फीडचं खाद्य घातलं तर एका कोंबडीला अंडी घालेपर्यंत 400 रुपये खर्च येतो. कोंबडी अंडी घालायसारखी तयार होईपर्यंत फीड घालायचं म्हटलं तर 400 रुपये खर्च येतो कोंबडीला, आणि नंतर मग तिची तिथनं अंडी चालू होणार. त्यामुळं कोंबड्या तयार करायला पहिल्यांदा भरपूर खर्च येतो. कोंबडी दिसायला बारकी आहे, पण खाद्य भरपूर लागतं कोंबडीला. एकदा जर का अंडी चालू झाली ना मग तिथनं परवडते त्या, पण अंडी चालू होईपर्यंत कोंबडीला खाद्य भरपूर लागतं. आपल्या आपण कसं थोड्या कोंबड्या सांभाळतो, त्यामुळं इकडं तिकडं फिरून जरा आपलं घरचं खरकट असतं, दुसरं इकडं तिकडं सांडलेलं जनावरांचं बिरडं त्यावर कोंबड्या 10-15 असल्या तर जगून जाते त्या. पण ज्यावेळी आपण जास्त प्रमाणात करतो नाही त्यावेळी कोंबड्यांना एका कोंबडीला, मी सांभाळले त्या कोंबड्या आणि मला चांगलं माहीत आहे, एक कोंबडी अंडी घालायसारखी होईपर्यंत एका कोंबडीला 400 रुपयेपर्यंत खर्च येतो. सगळं जर फीडवर सांभाळायचं म्हटलं तर. आणि फीडवर सांभाळायला परवडते. कोंबड्या चांगल्या अंडी देते त्या, कोंबड्या निरोगी राहते त्या, चांगल्या राहते त्या. आता या कोंबड्यांना खाद्य भरपूर मिळते, त्यामुळं कोंबड्या कशा मोठ्या मोठ्या येत्या बघा. ठीक आहे, मस्त आहे त्या. ही लंगडी कोंबडी आहे. कोंबड्या मस्त मोठ्या आहे त्या. 4-5च राहिले त्या, विकून मोकळ्या केल्या त्या कोंबड्या. आणि आता आपल्याला घ्यायच्या त्या कोंबड्या. तर चला, धारा बिरा आपल्याकडेच आहे आज सगळं. त्यांनी गेल्या तर कामाला दुपारी, पण त्यामुळं धारबीर मलाच काढायचा आहे. काढूया धारबीर आहे ना आता. आज लय म्हणजे लय दिवसात ना असं कधी तरच आम्ही एवढं लवकर आवडतोय बरं का, नाही तर तिसरीच कामं असते. आज लवकर आवरायला लागले. त्यांनी गेल्या तर कामाला, आणि दोन्हीची धार आहे माझ्याकडं, म्हशीची गाईची दोन्हीची धार आहे माझ्याकडं. त्यामुळं काय लय वेळ लागत नाही धार काढायला. गाई म्हस किती आता थोडंसं दूध देत्या, 1-1.5 लिटर दूध देत्या, आणि गाईचं किती लिटरभर असतं. वेळ लागत नाही, पण दुसरी कामं आवरत नाही, त्यामुळं आम्हाला रोज धाराला वेळ होते. आज जरा लवकर आवरलं, दुपारी 3लाच गेलो वैरणला, त्यामुळं धार काढायला लवकर टाईम मिळाला. त्यामुळं जनावरांचं आज लवकर आवरते ती कामं. कुणाला मसरं परवडते त्यांनी सांगा बरं का, मला तर म्हैस परवडत नाही. किल्ल्यांचा भरडा पूर्ण बंद आहे बरं का. भरडा आणायचा किल्ल्यांना, शंकरनं जरा मका फिरवून आणायला. मका देऊ आता जाताना टाकतोस का नाही? हां, 10 किलो मका घेऊन जातो. कसलं वाईट, ह्याला काटा वरबडलाय बरं का ह्या सडाला, आणि हे असं जखम झाले. ह्याला क्रीम आणायला पाहिजे मला. हो हो हो, कसं धार काढते हे जे
पाक चिरलंय थानाने, लय चिरलंय जुकून दुखतंय त्याला. आणि ती क्रीम आण हिमेक्स म्हणून आहे बघ. सवय झाली त्याला, ट्रेनिंग झाले त्याचं पूर्ण. सोड त्याला आता. मी असं घेतलंय बरं का, कारण आमच्या सगळ्या शेळ्यांना पाजायचं हीच राहतं. असं जर व्हिडिओ येतोय सगळ्या शेळ्यांना पाजायचं आहे, त्यामुळे मी टोपणात जास्त घेतले. असं राहतंय बरं का, ही टॉनिक घट्ट असतंय जरा. आणि पाजायचंय सगळ्या शेळ्यांना आमच्या. 5 मिली घेतले बरं का. हे बघा सिरिंज आहे बारकी, आणि 5 मिलीच घेतली मी, जास्त नाही घेतली. ते व्यवस्थित का औषध चांगलं असते, गोड असते, त्यामुळे व्यवस्थित ते शेळ्या, काय टेन्शन नाही. हो. 5 मिली घ्यायचं, ज्यादा नाही घ्यायचं. या गोल्याला पण पाहिजे ना. त्याने म्हणले तर सगळ्यांना पाजा, सगळ्यांना पाजा, तर सगळ्यांना पाजायचं. साडशील जाते मोठ्या शाळ्यांना आधी पाजू, बारक्यांना पण पाजायचं, पण मोठं मोठं नाही. त्याकडे पिल्ली सांगते ही पिल्ली काय आता इथं खेळत काय, ही गाभण आहे बरं का. गाभणला पण ही चालतंय, आणि मल्टी स्टार पण गाभणला पण चालतंय बरं का. गाभण आहे ही पाच, तरी पण पाळले. आपल्याला कमेंट आलते गाभणला चालतंय का. चालतंय तर हिला जरा मोठे शाळे ऐकत नाही का वांड्या. अरे आणि जरा टॉनिकांचा मला परत नाही लय लागते. 5 मिली म्हणलं तर पण भरपूर लागते. एकदम की बाबा धर गेला मोठी शिवीला. हिच्यासाठी तर मेन म्हणजे आणलंय टॉनिक. नाही होत, नाही होत. होत नाही. आपण आता ती काळ्या गावरान शेळीला पाजणार आहे, तिला जरा कमी जास्त चालतं. हा हो 6 मिली घेतले, मग ह्यात 4 मिली होणार नाही. होते 5 मिली होते. त्यात फुटकुळ्याला आले त्या शेवटचा औषध. तिला लय पुसते ही शेळी. देशी शेळीची कोंड वेगळी जायची. राहिली ती फक्त ही 3 बारकी पिल्ली आता. हे बघ मम्मी पक्का त्या चाटून पुसून. एवढा चारायची काय गरज नाही, पाजायची काय गरज नाही. डायरेक्ट चाटून पुसून राहिलेला स्वतः चाटून घाते. बरं चल दुसऱ्या पिल्ल्यांना पाजवा. आणि टॉनिक कधी पण पाजलं तर चालतंय, सकाळ दुपार संध्याकाळी. एक टाइम कधी पण पाजायचं. आता संध्याकाळी कसं ईदुळा आम्हाला टाइम असते, सकाळी सकाळी गारठा पण लय असते. आमची सकाळची प्रत्येकाची सकाळची कामं असते, त्यामुळं टॉनिक शक्यतो ईदुळाच पाजायचं. गोळ्या हे गोळ्याला ह्यातला अर्ध पाजणार आहे बरं का. झालं दुसरं कुठं आहे बारकं पाठीमागे. झालं सगळ्यांना पाजून. किती 5 मिनिटात 5 मिनिटं लागतं सगळ्यांना टॉनिक पाजायला. 5च मिनिटाचं काम असते. खरे टॉनिकचा रिझल्ट बघायचा कसं काय आहे. लय म्हणजे लय भारी आहे बघा. मल्टीस्टार पण चालतंय बघा सगळ्यांना. गाभण शेळ्यांना चालतं, येलेल्या शेळ्यांना चालतं, भाकड शेळ्यांना चालतं. मल्टीस्टार चालतंय. आपण हे आणलंय विटा चालतंय. परत ना ते ब्रुटॉन चालतंय. सगळं चालतंय. टॉनिक चालत असते. एखादी चालत नसते ते काही मला माहित नाही, पण मी सांगितले ती एवढी तर चालते. गाभण शेळ्यांना, येलेल्या शेळ्यांना, भाकड शेळ्यांना.